नमस्कार मंडळी. गेल्या वेळी मी एक छोटा व्हिडिओ केलेला की ज्यामध्ये आपण बुलबुलच्या पक्षाचे त्या पक्षाने अंडी घातलेली होती. या पाठीमागच्या झाडावरती शोभेचं झाड आहे, याच्यावरती अंडी म्हणजे घरटं छोटं विणलेलं आणि त्यामध्ये अंडी घातलेली आणि पिल्लंसुद्धा होती छोटी 2. आणि ती पिल्लं आता उडून गेली. जवळजवळ आता त्याला दीड महिना अधिक होऊन गेला आहे, कारण ही गणपतीच्या आधीची गोष्ट आहे आणि आता दिवाळी वगैरे होऊन गेली आहे. आता जर बघाल तर इथे फक्त घरटं आहे. आता ह्या याच्यामध्ये पक्षी राहत नाही, तर आपण हे घरटं काढू शकतो इथनं, कारण त्याच्यामध्ये मुंग्या मी बघितलेल्या होत्या. तर हे घरटं आहे. आताच्या या वेळी म्हणजे एकदा पक्षी किंवा जी पिल्लं आहेत ही उडून गेली की त्यामध्ये मी अजूनपर्यंत तरी परत ह्या घरट्यामध्ये बघितलेलं नाही आहे. पण जर तुम्ही बघाल तर हे बघा किती अगदी सुंदर पद्धतीने पक्षाने घरटं विणलेलं आहे. सुगरणीच्या घरट्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक ते अर्धच विणतं आणि एक पूर्ण खालपर्यंत जो पाईपसारखा आकार असतो, हे पूर्ण मोठं घरटं असतं. गेल्या वर्षी एक ज्यावेळी माड पडला, माडाची झावळं पडलेली होती, तर त्या माडाच्या झावळामध्ये 2 मला घरटी मिळालेली होती. ती 2 घरटी मी घरामध्ये आणूनसुद्धा ठेवलेली होती. आता हे घरटं मी घरामध्ये ठेवून देणार आहे. जितके दिवस राहील तितके दिवस राहील. त्यासाठी जे मी म्हणत होतो ही घरटी आहेत सुगरणीची. ही 2 मी घरामध्ये ठेवून दिली आहे. ही गेल्या वर्षीची आहेत. थोडे इथे पॉलिश टक वगैरे धरलंय. हे जरा साफ करायला पाहिजे घरट्याला. एकदा पिल्लं गेली घरट्यातून उडून की त्यानंतर बहुतांशी घरट्यामध्ये परत तो पक्षी येत नाही, हे मी बघितलंय. त्यामुळेच हे मी आणखीन चेक केलेलं होतं की आतमध्ये उचलताना की कोठे पिल्लं किंवा अंडी वगैरे आहेत की नाही. कारण जर बघितलं तर पक्षी काय करतो, इथून आतमध्ये जातो, आणखीन ह्या ठिकाणी अंडी आणि पिल्लं घातलेली असतात. ह्याच्यामध्ये 2 कप्पे असतात केलेले. हा मोठा कप्पा आणि इथून पक्षी आत जातो आणि इथे अंडी असतात किंवा पिल्लं असतात.